भाजपा सांस्कृतिक आघाडी पुणे शहराच्या वतीनं शहर तसेच विविध मतदारसंघातील कलाकार पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या पदनियुक्तीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला। उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। यावेळी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस दीपक पोटे यांच्यासह भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पदाधिकारी, शहर व मतदारसंघनिहाय कार्यकारिणीतील नवनियुक्त सदस्य तसेच विविध क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की सांस्कृतिक विभाग हा आज समाजाचा एक मोठा आरसा बनत आहे। समाजातील विचार, भावना, परंपरा आणि बदलते वास्तव कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त होत असते। त्यामुळे कलाकारांची सामाजिक भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। पुण्यासारख्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात भाजपा सांस्कृतिक आघाडी हा एक पक्ष आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले। कलाकारांनी आपल्या कलेचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता समाज प्रबोधन, राष्ट्र निर्माण आणि सकारात्मक विचारांच्या प्रसारासाठी करावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले। कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जोडण्याची मोठी क्षमता कलाकारांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले। भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडत सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाधिक कलाकारांना पक्षाच्या विचारांशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले। भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी आपल्या अनोख्या आणि उत्साही शैलीत सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली। सांस्कृतिक आघाडीचे पक्ष संघटनेतील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कलाकारांना संघटित करून त्यांच्या कलागुणांना समाजोपयोगी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला।